हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुम्हाला माहिती आहे गाईज, लास्ट वीकमध्ये मी खूप सारी शॉपिंग केलेली आहे आणि ती पण केली होती मी क्लोवर सेंटर MG रोडवरून. तर तिथे मी काय काय शॉपिंग केलं हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ॲक्च्युली त्यावेळी मला व्हिडिओ बनवायला पॉसिबल नाही झालं, कारण माझं पूर्ण जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते शॉपिंगकडे होतं. पण तुमच्यासोबत मला शॉपिंग शेअर केल्याशिवाय काही राहत नव्हतं, म्हणून म्हटलं चला आपण ह्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवूयात. बाय द वे, तुम्हाला माहिती आहे का, मी लवकरच एका ट्रिपसाठी जाणार आहे. त्यामुळं खूप सारा कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे. आणि हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मी ट्रिपसाठी जाणार आहे. असं लोकेशन आहे जिथे की स्नोफॉल पण असणार आहे. माइट बी, जर आमचा लक चांगला असेल तर आम्हाला तो स्नोफॉल बघायला मिळेल. आमच्यासाठी प्रे करा की मला स्नोफॉल पाहायला मिळेल. मी खूप एक्सायटेड आहे कारण ट्रिपसाठी. आणि त्या हिशोबानेच मी शॉपिंग केलेलं आहे. विंटर शॉपिंग आहे बेसिकली. सो फर्स्ट मी हे असं जॅकेट घेतलेलं आहे. हे बघा, हे विंटर जॅकेट आहे व्हाईट कलरमध्ये. बेसिक जॅकेट आहे हे. एक जॅकेट आहे. त्यानंतर अजून एक असं जॅकेट घेतलेलं आहे मी, हे ब्लॅक कलर मध्ये. ठीक आहे, हे ब्लॅक कलर मध्ये. हे ब्लॅक कलर मध्ये जॅकेट घेतलेलं आहे. बेसिक जॅकेट आहे, झिप वगैरे आहे त्याला. असं ठीक आहे, 2 जॅकेट्स घेतले आहेत. त्यानंतर मी हे 2 जीन्स घेतलेले आहेत. हे बघा, हे दोन्ही जे आहेत ह्या बॅगीमध्ये आहेत, बॅगी फिटमध्ये. हा जो शेड आहे हा बेसिक ब्ल्यू शेड आहे. मला बेसिकच क्लोथ्स आवडतात. जास्त म्हणजे टॅन असेल किंवा म्हणजे लाईक जसं स्टायलिश असतात, इथे फाटलंय हे वगैरे मी जास्त प्रेफर नाही करत. मी बेसिक असे सिम्पल क्लोथ्स जास्त प्रेफर करते. सो ही एक जीन्स आहे. आणि हा जो दुसरा शेड आहे हा माझा फेवरेट आहे. हा बघा, असा सेम शेड आणि सेम जीन्स मी बघितली होती प्राजक्ता कोळीकडे. आणि ती बघितल्यापासून माझ्या एवढी मनात भरली होती ना, मी म्हटलं अशी जीन्स आपल्याला पाहिजे. मी ऑनलाईन शोधली पण मला ऑनलाईन नाही भेटली, पण मला ही भेटली क्लोवर सेंटरला. हा खूप भारी शेड आहे, हा मला आवडलेला आहे एकदम. आणि ह्याचं फिटिंग मी घालून पाहिली होती. फिटिंग जे आहे ते मला पाहिजे तसं होतं. सो ही एक जीन्स आहे. 2 जीन्स झाले, 2 जॅकेट्स झाले. त्यानंतर हे 2 वन पीस आहेत. मिडी वन पीस ब्लॅक. म्हणजे माझं शॉपिंग जे आहे ना ते ब्लॅक शिवाय कम्प्लीट नाहीये. तुम्हाला सांगते, ब्लॅक माझा फेवरेट कलर आहे. हा बेसिक एक ब्लॅक वन पीस आहे, जो अगेन मी ट्रिपसाठीच घेतलेला आहे. आणि हा जो आहे, मला ह्याचा कलर खूप आवडला होता, खूप जास्त आवडला होता, त्याच्यामुळे मी हा घेतलेला आहे. हे बघा, फ्रंटला बेसिक आपलं हे जे राऊंड नेक आहे आणि बॅकला असे इथे बटन्स आहेत आणि इथे छोटंसं एक पॉकेट पण आहे. हा कलर मला खूप सुंदर वाटला, त्यामुळे मी हा घेतलेला आहे. माझ्यावरती कसा दिसतो हा कलर मला कमेंटमध्ये सांगा बरं का. मिररमध्ये पण पाहिलं मी, मला हा चांगला वाटतं. त्यानंतर ह्या शॉपिंगचं जे बेस्ट पार्ट आहे, जे मला आवडलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवते. ते आहेत हे बूट्स. हे बघा, हे जे बूट्स आहेत, तुम्हाला मी थांबा, चुकलं, परत एकदा. हे जे बूट्स आहेत हे मी खूप दिवस शोधत होते, असे बूट्स. ऍक्च्युली मी लास्ट टाइम झुडिओमध्ये पण ह्या बूटसाठीच गेले होते, पण मला मिळाले नव्हते जसे पाहिजे तसे. सो हे मला भेटले आहेत. क्लोवर सेंटरमध्ये एक शॉप आहे, फर्स्ट फ्लोअरला, आय थिंक फर्स्ट फ्लोअरलाच आहे, वाव शूज म्हणून. त्याने मला सांगितलं, म्हणजे तो जो शॉपकीपर होता, की आमचं IG ला पेज आहे वाव शूज म्हणून, तुम्ही माझं पेज जर फॉलो केलं तर मी तुम्हाला डिस्काउंट देईल. आणि येस, मी फॉलो केलं त्यांच्या पेजला आणि मी ह्या शूजवरती घेतलेला आहे डिस्काउंट. त्यामुळे मला हे खूप चांगले मिळालेले आहेत. आणि हे अच्छा, हिल जे आहे हे बॉक्स हिल आहे. बेसिकली कसं आहे, मला जे पेन्सिल हिल आहे त्यामध्ये मी कम्फर्टेबल नाही आहे. आणि मला ट्रिपमध्ये मॅक्झिमम बूट्सच घालावे लागणार आहेत. माइट बी तिकडे मला माहीत नाही, स्नोफॉल असू शकतो. तर
त्यामुळे मी हे कम्फर्टेबल असे शूज घेतलेले आहेत. पेन्सिल हिल्समध्ये मी कम्फर्टेबल नाहीये, मी जास्त वेळ नाही त्याच्यामध्ये राहू शकत आणि जास्त वॉक पण नाही करू शकत. त्याच्यामुळे अतिशय कम्फर्टेबल हे असे बूट्स मला मिळालेले आहेत आणि ते पण एकदम अफोर्डेबल डिस्काउंटमध्ये मिळालेले आहेत. त्यांची काही ॲड वगैरे करत नाहीये मी, पण ते छान शॉप होतं, त्यांनी मला डिस्काउंट दिलं, हे महत्त्वाचं, ते महत्त्वाचं असतं डिस्काउंट. त्यानंतर ही एक बॅग आहे, बॅकपॅक आहे ॲक्च्युली. ही मी घेतली आहे म्हणजे जेव्हा मी ट्रिपला जाईल त्यावेळी म्हणजे बेसिक सामान, बेसिक ह्याच्यामध्ये मेकअपचं सामान, एक वॉटर बॉटल किंवा असं काही मला कॅरी करायचं असेल तर त्यावेळी मी ह्याच्यामध्ये घेऊन जाऊ शकते. इथे फ्रंटला इथे एक कंपार्टमेंट, एक म्हणजे कप्पा आहे. त्यानंतर इथे आतमध्ये इथे पण असे हे 2 कंपार्टमेंट्स आहेत, म्हणजे भरपूर स्पेस आहे इथे पण. प्लस इथे 2 छोटे छोटे कंपार्टमेंट त्यांनी दिलेले आहेत, छोट्या छोट्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये ठेवू शकते. त्यामुळे ही बॅग जी आहे ही पण मला व्यवस्थित भेटली आहे. ही प्रॉपर लेदर नाहीये किंवा जे ओरिजिनल लेदर असतं ते नाहीये, पण ठीक आहे, मला ट्रिपवरती झालं, दॅट इज एनफ फॉर मी. तरी पण मी बरेच दिवस जाणार, मला माहिती आहे. छान आहे ही बॅग, बॅग पण मला खूप आवडली आणि सगळ्या गोष्टी मला माझ्या मनाप्रमाणे भेटल्या. तुम्हाला वाटत असेल हे एवढ्याशाच गोष्टी घेतलेल्या आहेत, पण एवढ्याशा गोष्टींसाठी माझा पूर्ण दिवस गेलेला आहे. आणि शिवाय म्हणजे प्रत्येक गोष्ट विचार करून आणि फुल कॉन्सन्ट्रेशनने मी घेतली होती. कारण की जनरली कसं होतं, जेव्हा शॉपिंगला जाते, म्हणजे माझं सांगते, मी जेव्हा पण शॉपिंगला गेले, जे गोष्ट लागत नाही मी त्या घेऊन येते आवडल्या म्हणून त्यावेळी, आणि घरी आल्यानंतर असं वाटतं अरे ह्याचा काही युजच नाहीये, हे मी कधी घालणार. असे बरेचसे कपडे पण माझ्याकडे असेच पडून आहेत जे की मी बरेच दिवस घातलेले नाहीयेत, नुसते घेऊन ठेवलेले आहेत. आणि ते झालं. हा, आणि कपडे जरी तुम्हाला कमी वाटत असेल तरी पैसे ह्याला भरपूर गेलेले आहेत, भरपूर माझ्या ह्याच्यामध्ये खर्च झालेला आहे. चालायचं जाता ट्रिप म्हटल्यानंतर खर्च हा होणारच. बाय द वे, तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे व्हिडिओजला, कारण की मी आता खूप सारा कंटेंट घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळं माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, तुमचे घरातले, शेजारचे, ऑफिसमधले कलिग जे कोणी असतील त्यांना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लावायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला हे सांगा, नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि याच्यापैकी तुम्हाला कोणत्याही कपड्याची म्हणजे प्राइस माहिती हवी असेल किंवा तुम्हाला याचे एक्झॅक्ट जे शॉप आहे कुठून घेतलं हे ह्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर मला तुम्ही ते पण विचारू शकता, ते पण मी तुम्हाला नक्की देईल. आणि ह्याला मी स्टाईल जे करणार आहे ते मी ट्रिपमध्येच करणार आहे. त्यामुळं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सबस्क्राईब शब्द सारखा वापरतेय, म्हणजे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं एवढं लक्षात ठेवा. सो येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.